नमस्कार मित्रांनो. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा माझा नवरा घरी नव्हता आणि त्यांच्या एका मित्राचं लग्न होतं. मला एकटीनेच त्या लग्नाला जावं लागलं. तिथे मला माझ्या नवऱ्याचे 3 मित्र भेटले, जे रात्री माझ्या घरी आले आणि त्यांनी मला संपूर्ण रात्र झोपू दिलं नाही. माझं नाव सुमन आहे. माझं लग्न झालंय आणि माझा नवरा व्यवसाय करतो. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना बाहेरगावी जावं लागतं. एकदा त्यांना 2 दिवसासाठी बाहेर जावं लागलं आणि त्याच वेळी आम्हाला एका लग्नाचं निमंत्रण आलं होतं. आम्ही दोघंही त्या लग्नाला जायचं ठरवलं होतं. पण नवऱ्याने सांगितलं की त्यांना कामासाठी बाहेर जाणं महत्त्वाचं आहे आणि ते लग्नाला येऊ शकणार नाहीत. त्यांनी सांगितलं की तूच लग्नाला जाऊन ये. सकाळीच ते निघून गेले आणि मला संध्याकाळी एकटीलाच लग्नाला जावं लागलं. मी संध्याकाळी 7 वाजता तयार होऊन लग्नाला पोहोचले. त्यावेळी रात्री मी निळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता. ब्लाऊज बॅकलेस होता आणि पुढे डीप कट होता, ज्यामुळे माझं कंबर थोडं अधिकच दिसत होतं. मी एका कोपऱ्यात उभी होते, तरीही येणारे जाणारे लोक मला पाहत होते. मात्र मला त्यांच्यावर राग आला नाही. उलट त्यांची नजर माझ्यावर पडत होती. हे मला आवडलं. मी इतकी सुंदर तयार होऊन गेली होती की कारण मला वाटलं माझ्या सौंदर्याचं कौतुक करतील. लग्नात माझ्या ओळखीची कोणतीही महिला दिसत नव्हती. त्यामुळे मी एका कोपऱ्यात शांतपणे उभी राहिली. बऱ्याच वेळ एकटीच उभं राहिल्यामुळे मला कंटाळा येऊ लागला. मला तिथं थोडंसं एकटंही वाटू लागलं होतं. पण नवऱ्याच्या मित्राचं लग्न होतं, त्यामुळे निघून जाणं शक्य नव्हतं. तेव्हा अचानक माझ्या नवऱ्याची एक मित्र पंकज माझ्याकडे आला. मला एकटी उभी पाहून तो म्हणाला, "वहिनी, दादा तुमच्यासोबत आले नाहीत का?" मी हसून उत्तर दिलं, "त्यांना कामासाठी बाहेर जावं लागलं." नमस्कार मित्रांनो. लग्नाला जाणंही गरजेचं होतं, म्हणून नवऱ्याने मला पाठवलं. मी एकटीच आली होती. पंकज म्हणाला, "काही हरकत नाही वहिनी, मी आहे ना तुमच्यासोबत. चला कुठेतरी बसून गप्पा मारूया." आम्ही एका खुर्चीकडे जाऊन बसलो आणि गप्पा सुरू केल्या. थोड्या वेळाने पंकजला पाहून त्याचे 2 मित्र विशाल आणि मोनूही आमच्याकडे आले. मी त्यांनाही ओळखत होती. पंकज तर अनेकदा आमच्या घरी आला होता, पण विशाल आणि मोनू 3-4 वेळाच आली होती. हे तिघेही माझ्या नवऱ्यासोबत आमच्या घरी ड्रिंक्स घेत असत. एकदा तर मीही त्यांच्यासोबत ड्रिंक केलं होतं. आम्ही चौघं तिथंच बसून गप्पा मारत होतो. लग्नाच्या पार्टीतलं काही विशेष लक्षात नव्हतं. आम्ही आमच्यात रमलो होतो. गप्पांमध्ये पंकज म्हणाला, "यार, इथे काही मजा येत नाहीये. यापेक्षा आपण दुसरीकडे जाऊन स्वतःची पार्टी करू." विशाल लगेच म्हणाला, "तू वहिनीच्या घरीच तर गोष्ट करत नाहीयेस?" पंकज हसत म्हणाला, "हो, तुझं बरोबर आहे. वहिनीही इथे बोर होत असतील." त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, "तुम्हाला कसं वाटतंय?" मी उत्तर दिलं, "हो, खूप वेळ मी एकटीच बोर होत होती. तुम्ही आलात त्यामुळे आता थोडं चांगलं वाटतंय." मोनू म्हणाला, "मग आपण वहिनीच्या घरी जाऊन एन्जॉय करूया." त्यांच्या म्हणण्यावर मी घड्याळ पाहिलं. रात्रीचे 9 वाजले होते. मग आम्ही सगळ्यांनी माझ्या घरी जाण्याचं ठरवलं. मी त्यांच्यासोबत गाडीत बसले. मी पुढे बसले होते आणि विशाल गाडी चालवत होता. त्याची नजर पुन्हा पुन्हा माझ्या कमरेवर जात होती. हे मला लक्षात आलं कारण तो घरी सुद्धा मला असंच बघायचा. इतकंच नाही तर पंकज आणि मोनू सुद्धा लग्नात माझ्या कमरेवर नजर टाकत होते. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. आत येऊन ते हॉलमध्ये बसले आणि मी त्यांच्यासाठी बाटल्या काढून आणल्यात. माझ्या नवऱ्याने नेहमी घरात दारूची सोय करून ठेवली होती. मी किचनमधून ग्लास आणि थोडेसे स्नॅक्सही आणले. मी त्यांच्या तिघांसाठी 3 ग्लास ठेवले, तर ते हट्ट करू लागले. विशाल म्हणाला, "वहिनी, तुम्ही नाही प्यालात." मी नकार दिला, पण पंकज म्हणाला, "वहिनी, तुम्ही एकटं बसून राहिलात तर छान वाटणार नाही. तुम्हालाही पार्टीमध्ये आमच्यासोबत राहावं लागेल." मग ते तिघंही आग्रह करू लागले आणि शेवटी मीही माझ्यासाठी 1 ग्लास आणला. विशालने सगळ्यांसाठी ड्रिंक सर्व्ह केलं आणि आम्ही चौघं गप्पा मारत पिऊ लागलो. पण त्यांच्या नजरा पुन्हा पुन्हा माझ्या कमरेवर जात होते. मला हे जाणवत होतं, पण त्यावेळी मी मस्तीच्या मूडमध्ये होते. तरीही मी स्वतःहून काही बोलायचं टाळत होती. 2-2 पेग घेतल्यानंतर सगळ्यांनाच हलकीशी नशा वाटू लागली. वातावरण थोडंसं हसत खिदळत होतं. तेव्हा विशाल म्हणाला, "वहिनी, हलकंसं म्युझिक लावा ना." मी उठून म्युझिक सिस्टीम सुरू केलं आणि सौम्य म्युझिक लावलं.
थोड्याच वेळात तिसरा पेगही संपला. आता आमच्या नजरा एकमेकांकडे वारंवार जाऊ लागल्या होत्या. सगळ्यांच्या मनात एकच विचार होता, पण कुणीच ते बोलत नव्हतं. त्या तिघांनी माझ्या घरी रात्रीचा आनंद घेण्यासाठी यायचं ठरवलं होतं, हे मला कळत होतं. 6-8 मिनिटांनंतर विशाल उठला आणि म्युझिकच्या तालावर नाचायला लागला. त्याला पाहून मोनू आणि पंकजही त्याला साथ देऊ लागली. ते तिघं मस्तीत नाचत होते आणि मी खाली बसून त्यांचं नाचणं पाहत होते. ते तिघं मला पाहून स्मित करत होते आणि मीही त्यांना पाहून हसत होते. थोड्या वेळाने नाचून थांबल्यानंतर त्यांनी मला म्हणायला सुरुवात केली, "वहिनी, तुम्हीही आमच्यासोबत या. खूप मजा येईल." मी सुरुवातीला नकार दिला, पण ते तिघंही मला पुन्हा पुन्हा बोलवू लागले. शेवटी विशाल माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "चला ना वहिनी, खूप मजा येईल." मला माहीत होतं ती कोणत्या मजेची गोष्ट करत आहे. मग मी उठून त्यांच्यासोबत नाचायला लागले. आता विशालने माझे हात त्यांच्या हातात घेतले होते आणि आम्ही दोघे एका कपलसारखे डान्स करत होतो. अशा प्रकारे एकामागून एक मी तिघांबरोबरही डान्स करत होते. मला आता खूप मजा येऊ लागली होती आणि ते तिघेही मला सतत त्यांच्यासोबत नाचवत होते. शेवटी मी त्यांना सांगितले, "आता मी थोडी थकले आहे." मी म्हणाले, "जास्त वेळ माझ्याकडून नाचणं होणार नाही." तेव्हा ते माझं म्हणणं मान्य करून बसले आणि म्युझिक सिस्टीमवर एक रोमॅन्टिक गाणं लावलं. मग आम्ही सगळे सोफ्यावर येऊन बसलो आणि पुन्हा प्रत्येकाने एक एक पेग घेतला. नशा आता पूर्णपणे चढली होती. मोनू म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूपच सुंदर दिसताय." विशालनेही त्याला प्रोत्साहन दिले. मजेत मी म्हणाले, "तुम्ही खूपच शरारती झालात. तुमच्या दादांना तुमची तक्रार करायला लागेल." तेव्हा ते हसून म्हणाले, "जेव्हा तक्रार करायची आहे तेव्हा आमचं काम पूर्ण करूनच करा." मी हसून म्हणाले, "त्यासाठी मला स्वतःला मानसिकरित्या तयार करावं लागेल." म्हणून मी मोनूला आणखी एक पेग बनवायला सांगितला. मोनूने मला एक भारी पेग पाजला. आता मी पूर्ण नशेत होते आणि खूपच मदहोश होऊ लागे. मला स्वतःचंही काही कळत नव्हतं. माझं डोकं पूर्णपणे फिरत होतं आणि मग ते तिघेही एक-एक करून माझ्याकडे आले आणि आनंद घेऊ लागले. त्यानंतर आम्ही झोपलो. मग सकाळी 6 वाजता उठलो आणि पुन्हा एकदा आनंद घेतला. नंतर तयार होऊन आपापल्या घरी निघालो. मी इतकी थकले होते की उठण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून मी झोपून राहिले आणि दुपारी 3 वाजता उठले. मित्रांनो, त्या दिवशी अशी घटना माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडली होती. पण आता हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि तो महिन्यातून 3-4 वेळा आनंद घेते. ते तिघेही माझ्या नवऱ्यापेक्षा मला खूप आनंद देतात, जे मला हवं आहे. जेव्हाही तिघेही माझ्या घरी येतात आणि खूप मजा करतात. तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.